चंदेरीची कहाणी ही तशी जुनीच आहे. 1000 वर्षांपूर्वीची ही कहाणी आहे. एका परदेशी पर्यटकाच्या अरब पर्यटक अल्बरुनीच्या प्रसिद्ध प्रवास वर्णनात याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या किताबहुल हिंदमध्ये तो म्हणतो की उत्तर पथ आणि दक्षिण पथ या महत्त्वाच्या व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या या मार्गावर स्थित हे एक महत्त्वाचे ठिकाण होतं. जगभरातून व्यापारी इथे यायचे त्यांचा अनोखा माल आणि वैविध्यपूर्ण अशा प्रभावांसहित. चंदेरी शहराची शांततापूर्ण आणि संपन्न शहर म्हणून भरभराट झाली यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये आणि त्याच बरोबरीनं दुर्मिळ बहुसांस्कृतिक वारशाचे वारस झालं. चंदेरीचं जुनं शहर जरी जंगलाच्या मधोमध वसलं होतं त्या भागात त्याला आजच्या काळात बुढी चंदेरी म्हटलं जायचं. जुन्या सुंदर जैन मंदिरांचे आणि राजवाड्यांचे अवशेष आपल्याला आज देखील इथे पाहायला मिळतात. मध्ययुगीन काळामध्ये लोक आत्ताच्या या ठिकाणी स्थलांतरित झाले होते. हे ठिकाण नैसर्गिकरित्या खूपच सुरक्षित होतं आणि कोणालाच इथं प्रचंड किल्ला बांधायची आवश्यकता भासलीच नाही. कोणाही आक्रमकाला इथे पोहोचणं अत्यंत कठीण होतं. शहराच्या संरक्षणासाठी एक तटबंदी वजा भिंत शहराभोवती बांधण्यात आली. मध्य प्रदेशातील चंदेरी झाशीपासून सुमारे 110 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचं सांस्कृतिक महत्त्व त्याच्या लष्करी महत्त्वापेक्षा अजिबात कमी नाही. या संरक्षित शहरात आपणास अनेक प्रकारच्या इमारती पाहायला मिळतात. चंदेरीचे रहिवासी अनेक शतकांसाठी सुरक्षित होते आणि त्यांचा भरभराट झाला. द्वापर युग से बसी चंदेरी दुनिया ने यह मानी है, सबा पहर कंचन की वर्षा हो गई बनकर पानी है. फल फूलों से लदी चंदेरी सबको लगी सुहानी है. भारत के वीर सपूतों की यह रियासत रही पुरानी है. इबन बतूताच्या वर्णनानुसारची चंदेरी आजच्या घडीला घनदाट जंगलात हरवलेली आहे. ती बुढी चंदेरीच्या नावाने ओळखली जाते. एका जर्मन इतिहासकाराने इथल्या 55 जैन मंदिरांचा शोध लावला होता. त्यातील बहुतेक 10व्या आणि 11व्या शतकात बांधण्यात आली आहेत. तिथे अनेक तुटलेल्या मूर्त्या आणि दगडी शिलालेख आहेत जे त्या भागात इतस्तः विखुरलेले आहेत. चंदेरी प्राचीन भारताच्या उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर होतं. बहुतेक व्यापारी तांड्यांना चंदेरी मार्गेच पुढे जावं लागायचं. चंदेरी एक ऐतिहासिक केंद्र देखील होतं. चंदेरीचा किल्ला तिथल्या राजपूत राजांनी बांधला होता आणि हा किल्ला साधारण 10व्या-11व्या शतकांपासून तिथे आहे. पण 15व्या आणि 16व्या शतकाच्या दरम्यान मेदनी रायच्या काळात त्याने त्याचं मजबूतीकरण केलं आणि त्यानंतर तो एक अभेद्य असा किल्ला बनला.
मुख्य किल्ला एका टेकडी माथ्यावर बांधण्यात आला आहे. हल्ला करण्यास येणाऱ्या शत्रू सैन्याला लांबूनच हेरता यायचं. त्यापूर्वीच्या काळात टेकड्या आणि खडक हे योग्य संरक्षण पुरवायचे. संरक्षण अजून मजबूत करण्यासाठी म्हणून तटबंदी आणि बुरुज बांधण्यात आले. तटबंदीने शहराला चहूबाजूने वेढलं होतं एका संरक्षक कवचाप्रमाणे. भक्कम दरवाजे मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात आले. यातून जाणारे मार्ग अरुंद आणि चढणीचे होते. चंदेरी उत्तर आणि दक्षिण भारताच्या मधला एक महत्वाचा दुवा होतं. त्यामुळे बहुतेक सगळ्या महत्वाच्या सुलतानांनी, अगदी बालबंद, मोहम्मद तुघलक आणि अल्लाउद्दीन खिलजी देखील आणि बहुतेक सर्वच महत्वाच्या शासकांनी त्यांच्या आयुष्यभरात एकदा तरी या भागातून प्रवास केला होता. आणि ते मध्ययुगीन आणि प्राचीन भारताच्या व्यापारी मार्गावर असल्यामुळे अत्यंत महत्वाचं ठिकाण होतं आणि म्हणून बाबरला ते ताब्यात घ्यायचं होतं. तो या निर्णयाप्रत येऊन पोचला होता की जोपर्यंत तो हा चंदेरीचा महत्वाचा किल्ला आपल्या ताब्यात घेत नाही तोपर्यंत तो संपूर्ण उत्तर भारतावर राज्य करू शकणार नाही. किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय घटना कदाचित बाबर आणि मदनी राय यांच्यातील सामना ही असावी. चंदेरीचा राजा मोठ्या शूरपणाने लढला आणि चंदेरीचं रक्षण करता करता धारातीर्थी पडला. याच निर्णायक युद्धानंतर बाबरने भारतातच राहायचा निर्णय घेतला. अशा प्रकारे मोगल वंशाचा जन्म झाला. बाबरने चंदेरीच्या त्याच्या मुक्कामाच्या दरम्यान चंदेरीत एक मशीद बांधली. त्याचं वास्तुशास्त्र असं सूचित करतं की ही बहुतेक जुन्या अवशेषांवर बांधली गेली असावी. त्याचे स्तंभ पवित्र कुराणातील वचनांनी सुशोभित करण्यात आले आहेत. कठीण दगडावरील हे सुबक कोरीव नक्षीकाम स्थानिक कारागिरांच्या कुशलतेची साक्ष देतं. मशीद छोटी असली तरी प्रभावी आहे. चंदेरी हे व्यापारी मार्गावर आहे. हे सगळं सल्तनत काळानंतरचं आहे. अनेक छोटी छोटी स्थानिक केंद्र तयार झाली होती. मग त्यातील काही मोठी होतात, नावारूपाला येतात. सांस्कृतिक केंद्र म्हणून ते किल्लेच आहेत, पण ते संस्कृतीची केंद्र असतात, आर्थिक केंद्र असतात, उद्योगाची केंद्र असतात. चंदेरी याचं एक मोठं उदाहरण आहे. जामा मशीद सुंदर घुमट आणि मिनारांनी सुशोभित. ही मशीद बुंदेलखंडातील सर्वात जुनी मशीद म्हणून गणली जाते. या वास्तू चंदेरीमध्ये त्या काळात बांधता येऊ शकल्या कारण तिथले शासक शहरातून जाणाऱ्या येणाऱ्या व्यापारी आणि व्यावसायिकांच्या संपन्नतेमध्ये भागीदारी करण्यात कुशल होते आणि त्यातल्या संपत्तीतूनच ही मशीद बांधली गेली. हा दख्खनीला जाणाऱ्या मार्गावरील माळवामधील महत्वाचा किल्ला आहे. हे किल्ले का महत्वाचे आहेत, ते त्याच जागी का बांधण्यात आले आहेत? उदाहरणार्थ पाहूया कुंभलगड सारखा एखादा किल्ला. आपल्याला हे लक्षात येईल की बहुतेक हे सर्व किल्ले मोक्याच्या ठिकाणांवर आहेत, एक तर व्यापारी मार्गांवर किंवा व्यापारी मार्गांच्या जवळ. ते असे किल्ले आहेत जे व्यापारी मार्गाचा महसूल वसूल करू शकतात, कारण व्यापारी मार्ग म्हणजे टोल, कर, जकात इत्यादी कर. व्यापारी मार्ग म्हणजे लूटमार, लूट, दरोडेखोरी. मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील आरंभीच्या काळातील या बाबी पण विसरून चालणार नाहीत. मी तर म्हणेन आधुनिक काळात देखील या गोष्टींना कमी महत्त्व देता कामा नये आणि सामायिक काळात देखील. सुरुवातीला एक छोटासा किल्ला इथे बांधण्यात आला होता. काळाच्या ओघात त्याची वाढ कीर्तिदुर्ग नावाच्या एका मोठ्या किल्ल्यात झाली
आज त्याला बालाकिला नावाने ओळखलं जातं. 14व्या आणि 15व्या शतकात लोकप्रिय असलेल्या इमारतींच्या शैलीचं एक चांगलं उदाहरण म्हणून समजलं जातं. याची रचना भारदस्त आहे आणि सौंदर्यापेक्षा उपयोगिततेला जास्त महत्त्व दिलं गेलंय. जिथे कुठे अतिरिक्त उत्पन्नाची शक्यता असते तिथले राज्यकर्ते आपलं अधिपत्य मजबूत करण्याचा प्रयत्न करतात, ते अतिरिक्त उत्पन्न नियमित मिळण्यासाठी. एकदा का तुम्ही ते उत्पन्न गोळा केलं तर ते उत्पन्न साठवावं लागतं, आणि एकदा का ते उत्पन्न साठवलं की त्याचं संरक्षण देखील करावं लागतं. कारण तुम्ही फक्त एकटेच नसता ज्याची त्या उत्पन्नावर नजर असते, कारण त्या उत्पन्नावर तुमच्यासारखेच नजर ठेवून असणारे अनेक प्रतिस्पर्धी देखील असतात. जर तुम्ही त्या उत्पन्नाचं संरक्षण नाही केलं तर कोणीतरी येऊन ते उत्पन्न तुमच्याकडून हिसकावून घेण्याची शक्यता असते किंवा त्याची चोरी पण होऊ शकते. कारण तो असा काळ होता की तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात केंद्रित व्यवस्था किंवा प्रशासकीय केंद्रीयकरण झालं नव्हतं. बादल महाल हा कुठलाही वाडा नव्हे की कोणत्याही वाड्याचं प्रवेशद्वार नाही. हे 2 15 मीटर उंच मनोरे आहेत आणि अप्रतिमरित्या कोरलेल्या कमानीने जोडलेले आहेत. यांचं साम्य चांदीच्या नाजूक कोरीव नक्षीकामाबरोबर आहे. नजीकच्या काळातील उत्खननामध्ये एकेकाळी इथे 2 मजली सुंदर राजवाडे असल्याचे पुरावे सापडले आहेत. चंदेरीबद्दलची एक अत्यंत रंजक बाब फारशा लोकांना माहीत नाहीये. हे ते शहर होतं ज्याचं सुफी परंपरेशी एक विशेष असं नातं होतं. सुफी म्हणजे द्रष्टे संत जे मानवतावाद आणि सांस्कृतिक एकोप्याचा अनोखा संदेश लोकांना देत असत. खूप प्रसिद्ध सुफी संतांपैकी एक होते हजरत निजामुद्दीन औलिया, जे दिल्लीमध्ये स्थित होते आणि सुलतान अल्लाउद्दीन खिलजींच्या समकालीन होते. त्यांच्या प्रिय शिष्यांपैकी एक होता सुप्रसिद्ध संगीतकार आणि बहुभाषिक आमिर खुसरो. त्याच्या वंशजांपैकी अनेकांच्या या इथे चंदेरीत कबरी आहेत जे या इथे सुफी प्रभावाची साक्ष देतात. चंदेरीचा किल्ला त्यातील थडग्यांसाठी प्रसिद्ध आहे, ज्यात प्रसिद्ध सुफी संत हजरत निजामुद्दीन औलियांच्या कुटुंबियांना पुरण्यात आलं होतं. याचं बांधकाम होशंग शाह घौरीच्या शासन काळात झालं, जो त्यांचा असीम भक्त होता. इथे आपल्याला अत्यंत क्लिष्ट जाळीकाम पाहायला मिळतं. कल्पना करणे देखील कठीण आहे की याची कल्पना कशी केली असेल आणि मग त्या कल्पनेला मूर्त स्वरूप कसं काय दिलं गेलं असावं. याचं दुसरं महत्त्वाचं उदाहरण ग्वालियरच्या किल्ल्यामधील मोहम्मद घौस मशिदीत आहे, तर तिसरी सुधारित आवृत्ती फतेहपूर सिक्रीमधील सलीम चिश्तीच्या मकबऱ्यात पाहायला मिळेल. तिथलं जाळीकाम अत्यंत महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे, अप्रतिम आहे, खूप सूक्ष्म आहे आणि अशा प्रकारचं जाळीकाम तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही, कदाचित फक्त एक ठिकाण सोडून, ते म्हणजे सिद्दी सय्यद मशीद गुजरातमध्ये. कुशक महाल 15व्या शतकाच्या मध्यावर माळव्याचा सुलतान मोहम्मद खिलजीच्या मुलाने गियासुद्दीनने बांधला होता. भारतीय किल्ल्यांच्या वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्यांच्या बरोबरीने याच्या बांधकामाच्या शैलीमध्ये इराणी आणि अफगाणी वास्तुशास्त्राचे अंश प्रतिबिंबित झालेले दिसतात. काही इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे काळाच्या प्रवाहात त्याचे आता फक्त अवशेष उरले आहेत, तर काहींचं असं म्हणणं आहे की तो बांधून पूर्णच झाला नाही, ते फक्त एक स्वप्नच राहिलं. आपल्याला ती भूतकाळातील भव्यता जाणवते आणि मग खिन्न वाटल्या वाचून राहवत नाही. तुम्ही त्यात सहभागी नव्हतात, तुम्ही तिथे नव्हतात, तुमचा त्याच्याशी काही संबंधही नाहीये, पण तरी सुद्धा विलक्षणरित्या ही ठिकाणं भावनिकरित्या त्या तुम्हाला आपलंसं करतात आणि तुम्हाला वाटू लागतं
की तुम्ही त्यांच्यापैकीच एक नागरिक आहात जे त्या काळी त्या किल्ल्यांमध्ये राहत असत आणि आता तुम्ही इथे आहात आणि पाहता आहात तुम्ही काय गमावून बसला आहात. राजा राणी महाल दोन जुळ्या राजवाड्यांचा समूह आहे. चंदेरीच्या शासकांसाठी निवासस्थान म्हणून कामाला यावा यासाठी 16व्या शतकात वीरसिंह जीवदेवनी बांधला होता. आम्हाला सांगण्यात आलं की सतकंधा महालाची डागडुजी करून नूतनीकरण केलं याच कारणासाठी. असं सांगण्यात येतं की त्या काळी अनेक चौक असलेल्या शाही हवेल्या चौखंडा आणि नौखंडा बांधणं ही प्रचलित अभिरुची होती. त्याच शैलीचा वापर इथे करण्यात आला आहे. खुले चौक आणि सुंदर मनोरे या इमारतींचे वैशिष्ट्य होती. नंतरच्या शासकांनी मोगलांच्या शैलीला अनुसरून इथे हमाम बांधलं. बुंदेलच्या राजांनी इथे 253 वर्ष सतत राज्य केलंय. ज्या चंदेरीमध्ये 1605 साली महाराजा रामचंद्रांनी हा राजा महाल, राणी महाल आणि विहीर, बावडी, मंदिर याचं आणि व्यापारी निवासाचं निर्माण केलंय. चंदेरीमध्ये अनेक पाण्याचे साठे, तलाव आणि विहिरी आहेत. त्यातील काही आयताकृती आहेत तर काही गोलाकार. त्यातील अनेकांच्या काठांवर छोट्या स्तंभांनी सुशोभित खुले मंडप आहेत. हे पाण्याचे साठे केवळ पिण्याचं पाणी पुरवत नव्हते तर करमणुकीच्या जागा म्हणून पण याचा उन्हाळ्यात वापर व्हायचा. चंदेरी शब्दाच्या निव्वळ उल्लेखानं रंगीत चंदेरी साड्या आपल्या डोळ्यासमोर येतात. सिल्क किंवा कॉटन पासून बनवलेल्या या साड्या त्यांच्या नाजूक जरीच्या नक्षीकामाबद्दल जगात प्रसिद्ध आहेत. चंदेरीचे विणकर देखील महान अशा कलाकार, नर्तक आणि संगीतकारांप्रमाणेच त्यांचं कलाकौशल्य गुरुशिष्य परंपरेमध्ये प्रेमानं त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना सोपवत असत. यापैकी बऱ्याच विणकरांचा भारत सरकारनं उत्कृष्ट कारागीर म्हणून सन्मान देखील केलाय. जेव्हा आपण इथे या शहरात किल्ल्याच्या प्रांगणातील त्यांच्या मागांजवळ बसतो ना, तेव्हा कबीराच्या दोह्याची आठवण येते, जो रूपात्मकरित्या मानवी जीवन आणि उभी वीण, आडवी वीण आणि रीळ यातून निर्माण झालेल्या गोष्टीबद्दल सांगतो. चंदेरीच्या साड्या जगभरात प्रसिद्ध आहेत. असं म्हटलं जातं की चंदेरीचे साडी विणकर खूप श्रीमंत होते. त्यांच्या बायकांनी कधीच काही मेहनतीचं काम केलं नाही. सुवर्ण नक्षीकामाचा उत्तम दर्जा तपासून पाहण्यासाठी त्या आपली नखं वाढवीत. त्या नक्षीकामामुळे त्या साड्या इतक्या विशेष होत्या. आता काळ बदलला आहे. आजच्या घडीला पूर्ण कुटुंबाला रात्रंदिवस मेहनत करावी लागते उदरनिर्वाह करण्यासाठी. मेरा भाई मगन में चला मेरा भाई
जुना मदरसा मुख्य वसाहतीपासून थोड्या दूर अंतरावर आहे. जणू त्याबद्दल काहीतरी चुकीचं घडलं आहे. इथे दुसरा मदरसा नाहीये, पण एक समाधी आहे ज्याच्यावर नाजूक नक्षीदार कोरीव काम आहे. पूर्वीच्या काळी तिथल्या जवळपासच्या परिसरात एक जुनी शाळा असण्याची शक्यता आहे. शाजादी का रोजा अगदी जवळ आहे. एक सुंदर घुमट, मोठे वरांडे, मोठ्या बाल्कनी आणि छत्र्यांसहित ही एक सुंदर चौकोनी इमारत आहे. एकेकाळच्या या सुंदर इमारतीचे आता अवशेष उरले आहेत. अतिशय सुंदर सर्पाकृती ब्रॅकेट्स आहेत. सर्पाकृती नागमोडी वळणं घेत ते सज्जाला आधार देतात. आपल्याला असे सुंदर ब्रॅकेट्स इतर कुठेही पाहायला मिळणार नाहीत. हे चंदेरीतच प्रथम वापरले गेले. चंदेरीहून ते रायसन आणि रायसनहून ते ग्वालियर किल्ल्यात पोहोचले आणि ग्वालियर किल्ल्यानंतर ते अजून परिपूर्ण होऊन फतेपूर सिक्रीच्या सलीम चिश्तींच्या मकबऱ्यात वापरले गेले. हजारो वर्षांसाठी चंदेरी आणि आसपासच्या परिसराने मुक्तीच्या शोधात असलेल्या संन्याशांना आणि तपस्व्यांना आकर्षित केलं आहे. हे शहर म्हणजे श्रीमंत जैन व्यापाऱ्यांची वसाहत होती, ज्यांना शहराच्या संरक्षण व्यवस्थेमुळे सुरक्षित वाटलं. खंडगिरी इथल्या जैन तीर्थकारांच्या महाकाय मूर्त्या अचंबित करणाऱ्या आहेत. आपल्याकडे हिंदुत्व आहे, जैन धर्म आहे, आपल्याकडे बुद्ध धर्म आहे, आपल्याकडे इस्लामी संस्कृती पण आहे. ते केंद्रबिंदू बनले आहे ज्याच्या सभोवती सर्व फिरतं आहे. अर्थातच हे ठिकाण जागतिक वारशाचं ठिकाण सुद्धा बनू शकतं. या वास्तूच्या आकारमानाच्या दृष्टीने नव्हे, तर ज्या ठिकाणी अजूनही शहरी संस्कृतीचा स्पर्श झालेला नाही, म्हणजे शहरी संस्कृती अजूनही इथपर्यंत पोहोचली नाही. आग्रा किंवा दिल्लीप्रमाणे इथे फारसा बदल घडून आलेला नाहीये. त्यांनी अजूनही आपली शुद्धता जपली आहे. काळाच्या प्रवाहाच्या बरोबरीने चंदेरीतल्या भव्य इमारती मोडकळीस आल्या आहेत. भंगलेल्या मूर्त्या त्या ठिकाणी सर्वत्र विखुरलेल्या आहेत. हे दगडांचे तुकडे मौन नाही आहेत. जर आपण संवेदनाक्षम असू आणि ऐकण्याची तयारी असेल तर त्यांना वाचा फुटते. ते चंदेरीच्या गौरवशाली इतिहासाची कहाणी सांगण्यास सुरुवात करतात. प्रत्येक दगड एक स्मारक आहे, भारावून टाकणारी कहाणी सांगण्यास उत्सुक असलेलं. चंदेरी मधल्या जुन्या वास्तूची प्रतिष्ठा पुनरुज्जीवित करण्यासाठी तज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. आशा करूयात पुनरुज्जीवित झालेला किल्ला पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करेल. ही बाब जरी असीम समाधान देणारी असली तरी आपण येऊ घातलेल्या धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विकासाने पर्यावरणावरचा दबाव वाढवला आहे. काळजी याची वाटते की चंदेरीला देखील या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे, ज्या समस्यांना इतर वारशांच्या ठिकाणांना तोंड द्यावं लागत आहे.